आज शिंदे गटाची पहिली यादी येण्याची शक्यता। नाशिक, यवतमाळ, रायगडसह मुंबईच्या जागांकडे लक्ष। वर्षावर मध्यरात्रीच्या चर्चेनंतर विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यात समेट। देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीला यश। अमरावतीमध्ये नवनीत राणा कमळावर लढणार। युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देताना अश्रू अनावर। नाराज काँग्रेस नेते संजय निरुपम शिंदे गटाच्या वाटेवर। वायव्य मुंबईमधून अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात लढण्याची शक्यता। साताऱ्याच्या बदल्यात नाशिक, भाजप राष्ट्रवादीमध्ये अलिखित करार। शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता, सूत्रांची माहिती। साताऱ्यात उदयनराजेंचं जंगी स्वागत। निवडणूक लढणारच, यादी जाहीर होणं केवळ प्रक्रियेचा भाग। राजेंना विश्वास। शरद पवार यांचा निरोप घेऊन अमोल कोल्हे यांनी घेतली धैर्यशील मोहितेंची भेट। तर तुतारी हातात घेण्याचा निर्णय झालेला आहे। जयसिंह मोहितेंची माहिती। सुनेत्रा पवार यांच्याकडून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत। मला कधी वाटलंही नव्हतं निवडणुकीत उभी राहीन। सुनेत्रा पवार यांचं सूचक विधान। ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवार यादीवरून काँग्रेस नाराज। आघाडी धर्माला गालबोट, ठाकरेंनी पुनर्विचार करावा। विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। मव्यामधून अनेक जण बाहेर पडतील। मव्याच्या जागावाटपाच्या तिढ्यावरून फडणवीस यांचा दावा। प्रकाश आंबेडकर आणि जरांगे पाटलांमध्ये लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा। 30 मार्चला सविस्तर माहिती देणार। निवडणुकीमध्ये आघाडी करण्याबाबत सूचक विधान। आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ईडी कोठडी आज संपणार। कोर्ट जामीन देणार का, याकडे लक्ष।